तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। दिनांक 15 व 16 नोव्हेंबर रोजी विठुरायाच्या पंढरपूरमध्ये पत्रकार बांधवांचे राज्यस्तरीय शिखर अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणावर पत्रकार बांधव प्रामुख्याने उपस्थित होते। संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या नेतृत्वात चंद्रभागेच्या तीरावर झालेलं हे शिखर अधिवेशन पत्रकारांसाठी अतिशय महत्त्वाचे ठरले। व्हॉइस ऑफ मीडिया व्ह्युअर इंटरनॅशनल फोरम यांच्या वतीनं पंढरपूरमध्ये 2 दिवसीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं। या अधिवेशनासाठी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, त्याचबरोबर मॅक्स महाराष्ट्राचे संपादक संजय आवटे यांची उपस्थिती विशेष होती। यावेळी जळगाव जामोद तालुक्यातील व्हॉइस ऑफ मीडियाची टीम तालुकाध्यक्ष राजीव वाढे यांच्या नेतृत्वात पंढरपूरच्या अधिवेशनात सहभागी झाली होती। अधिवेशना अगोदर व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी भीमा कोरेगाव सारख्या ऐतिहासिक प्रेरणादायी स्थळांना व सांस्कृतिक वारसा जपलेल्या शिर्डी, शनी शिंगणापूर, रांजणगावचा महागणपती, थेऊरचा चिंतामणी, भुवनेश्वर, जेजुरी, अक्कलकोट, तुळजापूर यांसारख्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या। त्यानंतर विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेत पंढरपुरातील चंद्रभागेच्या तीरावर वसलेल्या इस्कॉनच्या सभागृहात 2 दिवसीय अधिवेशनामध्ये सहभाग नोंदविला। यावेळी संजय आवटे यांनी सर्व पत्रकारांना केलेले मार्गदर्शन ऊर्जा देणारे ठरले। पाहूया 2 दिवस चाललेल्या या विशेष अधिवेशनाचा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला हा आढावा। MCN न्यूज मराठीकरिता सागर झनकेसह संजय दांडगे, पंढरपूर। पंढरपूरला 2 दिवसीय शिखर अधिवेशन पार पडलं। या शिखर अधिवेशनासाठी जळगाव जामोद तालुक्यातील व्हॉइस ऑफ मीडियाची सर्व पदाधिकाऱ्यांची टीम त्या ठिकाणी आली होती आणि त्या ठिकाणी त्यांनी 2 दिवस त्या अधिवेशनामध्ये घालवले। सोबतच त्यांनी इतर प्रवासही केला, ज्याच्यामध्ये धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांचाही समावेश आहे। आपल्यासोबत जळगाव जामोद तालुक्यातील काही व्हॉइस ऑफ मीडियाचे पदाधिकारी पत्रकार आहेत। भाऊ, काय सांगाल, 2 दिवस अधिवेशनाचे तुमचे कसे? जळगाव जामोद येथून आम्ही 14 ते 15 लोक पंढरपूर अधिवेशना येथे राजू वाळे यांच्या नेतृत्वात गेलो होतो व तेथे पत्रकारितेच्या आपल्यासोबत जळगाव जामोद तालुक्याचे व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष, युवा तालुकाध्यक्ष राजूजी वाढे आहे। सर, पंढरपूरला 2 दिवसीय शिखर अधिवेशन झालं। त्या 2 दिवसीय शिखर अधिवेशनामध्ये आपल्याला काय मिळालं, काय शिकलो आपण आणि आपला अनुभव काय सांगा? एकतर संघटना या शब्दावर माझा विश्वास नाही, तरी पण व्हॉइस ऑफ मीडियाची जे मला कामगिरी दिसली व कमी कालावधीत त्यांनी पत्रकारांसाठी ज्या सुविधा उपलब्ध केल्या, त्यामुळे या गोष्टीकडे आकर्षित होऊन मी या संघटनेत एक सदस्यत्व घेतलं। त्यानंतर मला काही दिवसातच एक जबाबदारी देण्यात आली तालुकाध्यक्ष म्हणून। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे सर आणि प्रदेशाध्यक्ष मस्के सर यांनी संधी दिली। आमचे जिल्हा कार्याध्यक्ष गुलाबराव इंगळे या लोकांनी मला जी जबाबदारी दिली, ज्या प्रकारे संघटना पूर्ण देशात किंवा विदेशात कमी कालावधीत खूप मोठ्या संख्येने पत्रकारांच्या सहभागी होत आहे, त्याप्रकारे आम्ही आमच्या जगात तालुक्यात मला तालुकाध्यक्षपद मिळाल्यावर मी माझ्या या व्हॉइस ऑफ मीडियाचं जे संघटन वाढवण्याचा भरपूर प्रयत्न केला आणि आपल्या अधिवेशनात जास्तीत जास्त आपले पत्रकार बांधव कसे जातील, त्यांना तिथलं महत्त्व कसं कळेल, आपण पत्रकारिता कशी करावी, पारदर्शक पत्रकारिता कशी असावी, यासाठी जास्तीत मी इथून माझे सदस्य नेण्याचा प्रयत्न केला। मी माझ्या तालुक्यात जवळपास 13 ते 14 सदस्य पंढरपूर अधिवेशनाला घेऊन गेलो। इथून आपल्याला काहीतरी जे आपले उदयोन्मुख पत्रकार आहेत त्यांना काहीतरी एक पत्रकारिता कशी असावी, बातमी कशी कव्हरेज करावी, P2C कशी मारावी आणि कोणाची बाईट्स वगैरे कशा घ्यात, या गोष्टीचं अधिक त्यांना भर पडावा हा आमचा एक उद्देश होता। परंतु प्रत्यक्षात अधिवेशनाला आम्ही गेलो असता या गोष्टी आम्हाला मिळायला पाहिजे त्या मिळाल्या नाही आणि जे आमच्या संघटनेचे जे पंढरपूर तालुका किंवा तिथल्या जिल्ह्याचे जे नियोजन होतं ते नियोजन आम्हाला सबसेल असं अपयशी वाटलं। कोणत्या प्रकारे कार्यक्रमाचं शेड्यूल, नियोजित कार्यक्रम असे नव्हते, बरेचसे रटाळ कार्यक्रम होते। फक्त आमचे संजय आवटाडे सर यांचं जे पत्रकारांसाठी आव्हानात्मक एक भाषण होतं त्याच्यातून आम्हाला काहीतरी फक्त बोध घेण्यात आला, बाकी नियोजनाचा खूप अभाव होता, याची आम्हाला खंत वाटते। नक्कीच आम्ही आमचे प्रदेश अध्यक्ष यांच्याकडे या गोष्टी तक्रार करू। भविष्यात व्हॉइस ऑफ मीडिया अजून एक तेजीने पुढे जावी यासाठी आम्ही प्रयत्न करू। काही चुका असतील ते आमच्यात आहे, आम्ही ते सुधारण्याचा प्रयत्न करू आणि पुढील वर्षी आम्हाला बुलढाणा जिल्ह्याला संधी मिळालीच तर अधिवेशन कसे असते हे दाखवून देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू। काय वाटतं तुम्हाला, असा कुठला प्रसंग किंवा अशी कुठली घटना की ज्या अधिवेशनात तुमच्या मनाला चटका लावून गेली, की तो प्रसंग किंवा
ते मुद्दे तुमच्या कायमस्वरूपी स्मरणात राहतील आणि पत्रकारांच्या भविष्यासाठी पत्रकारितेसाठी महत्त्वाचे राहतील. संजय आवटे संबंधी भाषणात बोलले की पत्रकारांनी पैसे मागे न धावता पहिले आपला एक धाक निर्माण करावा. धाक निर्माण केल्यामुळे पैसा ऑटोमॅटिकली आपल्या मागे धावतो. तोच प्रयत्न एक प्रत्येक पत्रकारांनी करावा. फक्त पैशामागे धावून अशी पत्रकारिता करणारा पत्रकार हा कधीच पुढे जात नाही किंवा स्वतःचं एक स्टेटस तयार करू शकत नाही. तर माझं म्हणणं आहे पहिले एक आपला धाक आणि आपलं अस्तित्व, धाकासोबत आपले अस्तित्व तयार करा. नक्कीच पैसा तुमच्या मागे धावेल. ह्या गोष्टीचा मी त्या दिशेने एक बोध घेतला आणि खरंच माझी सुद्धा मी पत्रकारिता त्याच दिशेने करत आहे. नक्कीच सर्व पत्रकारांनी असंच केलं तर नक्की भविष्य आपलं उज्ज्वल आहे. आणि दुसरी महत्त्वाची जसं पत्रकारांना आपण पारदर्शक पत्रकारिता करतो तशी आपल्याला आपल्या परिवारासाठी जाहिरातचं पण आवश्यकता आहे. जाहिरात घेतलं म्हणजे आपण त्यांच्या काही निगेटिव्ह बातम्या प्रसारित करू नये. असा जो काही पत्रकाराच्या मध्ये न्यूनगंड आहे तो त्यांनी बाजूला सारावा. कारण आपण वर्षभर जे कव्हरेज देतो ते आपला अधिकार आहे, तो जाहिरात, परंतु बातमी लावणं हे आपलं कर्तव्य आहे. तर प्रत्येकानं पारदर्शक पत्रकारिता करावी हीच माझी सर्व पत्रकारांना या अधिवेशनाबाबत अशी एक संदेश देऊ इच्छितो. असं तर ते आपल्यासोबत जळगाव तालुक्याचे वैसपड्याचे युवा तालुकाध्यक्ष राजूजी वाढे त्यांनी सांगितलं की आपण पत्रकारिता करत असताना आपला धाक निर्माण झाला पाहिजे. आपण आपली पत्रकारिता सकारात्मक झाली पाहिजे. त्यांनी आपले काही अनुभव या ठिकाणी कथन केले. त्यामुळे येणाऱ्या काळात व्हॉइस ऑफ मीडियाचं संघटन हे आंतरराष्ट्रीय स्तरावर तर पोहोचलंच, परंतु महत्त्वाचा केंद्रबिंदू हा इथला माणूस आहे, हा इथला महत्त्वाचा घटक आहे. त्या घटकाभोवती आपली पत्रकारिता फिरली पाहिजे. ते होते आपल्यासोबत जळगाव तालुक्याचे व्हॉइस ऑफ मीडियाचे युवा तालुकाध्यक्ष राजूजी वाढे. त्यांनी सांगितलं की पत्रकारिता कशी केली पाहिजे, पत्रकारिता ही सकारात्मक केली पाहिजेत आणि आपला केंद्रबिंदू हा इथला महत्त्वाचा घटक जो माणूस आहे, जो इथला कष्टकरी आहे, जो इथला शेतकरी आहे, हा आपला केंद्रबिंदू पत्रकारितेचा असला पाहिजे. सोबतच पंढरपूर अधिवेशनामध्ये त्यांनी नियोजनाबद्दल आपली नाराजी व्यक्त केली. त्याचसोबत संजय आवटे सरांनी जे भाषण दिलं त्या भाषणातील काही मुद्दे त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितले. खरोखर संजय आवटे सरांनी दिलेलं भाषण आणि त्यांनी पत्रकारांना दिलेलं मार्गदर्शन सर्वांना आयुष्यात महत्त्वाचं ठरेल. त्यामुळे येणाऱ्या काळात व्हॉइस ऑफ मीडियाचं जे संघटन आहे ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलंच. सोबतच त्यानंतर पत्रकारांनी माणूस आणि या भारतातला माणूस हा केंद्रबिंदू मानून आपण त्या दिशेने आपल्या पत्रकारांची वाटचाल केली पाहिजे. MCN साठी कॅमेरामॅन संजय दांडगेसह सागर कुमार झनके, पंढरपूर.